आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 5वी मॅथमॅटिक्स या विषयामध्ये चॅप्टर नंबर 5 फ्रॅक्शन्स यामधील आपण एक पॉइंट पाहणार आहोत. तो पॉइंट आहे कंपेअरिंग लाईक फ्रॅक्शन. कंपेअरिंग लाईक फ्रॅक्शन आपण मागच्या व्हिडिओमध्ये लाईक फ्रॅक्शन अनलाईक फ्रॅक्शन पाहिले होते. अनलाईक फ्रॅक्शनचं लाईक फ्रॅक्शन कसं करायचं हे सुद्धा आपण पाहिलं होतं. आता लाईक फ्रॅक्शनचं कंपॅरिझन कसं करायचं. लाईक फ्रॅक्शन म्हणजे जो डिनॉमिनेटर हा इक्वल असतो, ज्याचा डिनॉमिनेटर इक्वल असतो त्याला लाईक फ्रॅक्शन म्हणलं जातं. एक्झाम्पल बघूया. अ स्ट्रिप was divided into 5 equal part. It means आता बघा, एक पट्टी आहे, ती पट्टी 5 समान भागामध्ये डिवाइड केल्या. एक भाग, 2, 3, 4 आणि 5. 5 समान भागामध्ये डिवाइड केल्या असं सांगितलंय. इट मीन्स that each part is 1/5. म्हणजे हा एक भाग म्हणजे 1/5. 1, 2, 3, 4 आणि 5 भाग आहेत. 5 भागामध्ये त्याचा जो छेद आहे तो 5 आहे. प्रत्येक भाग आहे, हा भाग आहे ते सुद्धा 1/5 आहे. हा भाग सुद्धा 1/5 आहे. हा भाग 1/5 आहे. हा भाग 1/5. हा भाग 1/5. प्रत्येक भाग हा 1/5 आहे. इच भाग म्हणजे प्रत्येक भाग हा 1/5 आहे. आता यामध्ये जर कलर केलेले भाग दिसतील, आता याच्यामध्ये कलर केलेले भाग बघितला तर याच्यामध्ये कलर केलेले भाग आपल्याला 3 दिसतात, शेडेड पोर्शन. आता कलर पार्ट किती आहेत. कलर पार्ट ते आहेत 5 पैकी 3 आहेत. म्हणजे कलर पार्ट इज 3/5. एकूण 5 गट आहेत. 1, 2, 3, 4, 5. 5 भागापैकी 3 भाग कलर आहेत. म्हणजे 5 भागापैकी 3 भाग कलर आहेत. मग ते आपण कसं लिहू शकतोय. कलर भाग आहेत ते 3/5. ते आपण लिहितोय 1/5 अधिक 1/5 अधिक 1/5. म्हणजे 1/5 1/5 1/5 हे एवढे कलर केलेले आहेत. म्हणजे किती झालं. 1 अधिक 1 अधिक 1 3/5. याचा अर्थ 3/5. जेव्हा डिनॉमिनेटर इक्वल असतो तेव्हा न्यूमरेटरची ऍडिशन करायची. 1, 2, 3 1, 2, 3 म्हणजे 3. म्हणजे 1 अधिक 1 अधिक 1 3 झालं. आता द व्हाईट पार्ट म्हणजे कलर नाही केलेले पार्ट आहेत. व्हाईट पार्ट इज 2 भाग आहेत. 5 पैकी 2 भाग म्हणजे 2/5. म्हणजेच 1/5 प्लस 1/5 इज इक्वल टू 1 + 1 डिवाइड बाय 5 इज इक्वल टू 2/5. म्हणजे व्हाईट आहेत ते 2/5 आहेत आणि कलर्ड आहेत ते 3/5 आहेत. आता जर बघितलं आपण तर याचं कंपॅरिझन जर केलं, द कलर पार्ट इज bigger than the white part. This is tell us that 3/5 is greater than 2/5. म्हणजे जर वाचायचं कसं, 3/5 हे 2/5 पेक्षा मोठं आहे. 3/5 इज ग्रेटर दॅन 2/5. This is written as कसं रिटर्न करायचं. जी मोठी संख्या आहे 3/5 ही मोठी संख्या आहे म्हणून या चिन्हाचं
दोन टोकं मोठ्याकडे करायचं, लहान टोकं लहानकडे करायचं, म्हणजे 2/5. जे एक टोक आहे ते लहानाकडे करायचं आणि मोठं दोन टोके आहे ते मोठ्याकडे करायचं. एक टोक लहानाकडे, म्हणजे 2 मोठा आहे म्हणून मोठ्याकडे, एक लहान आहे म्हणून लहानाकडे. म्हणजे ह्याच्यावर लक्षात आलं की ज्याचा डिनॉमिनेटर इक्वल असतो, इक्वल डिनॉमिनेटर असतात, त्यावेळेला ज्याचा न्यूमरेटर मोठा ती संख्या मोठी असते. ह्याच्यावर आपल्याला लक्षात येतं. बघा असंच एक्झाम्पल दुसरं त्याच पद्धतीने आपल्याला तयार होतं का? 2 नंबरचे एक्झाम्पल आपण बघू. त्यातलं 2 नंबरचे एक्झाम्पल आहे. समजा एक स्ट्रीप आहे, त्याचं 8 भाग केलेत. समजा याचं स्ट्रीप आहे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. 8 भाग समान केलेत, 8. आणि त्यातले 8 पैकी 4 भाग इकडचे रंगवलेले आहेत. बघा काय लिहिले आता इथं बघूया. धिस स्ट्रीप, पट्टी आहे, इज डिवायडेड into 8 part, 8 equal part. इम्पॉर्टंट इक्वल आहे, इक्वल पार्ट्स. म्हणजे डिनॉमिनेटर 8 येतो, जेवढं डिवाइड केलंय त्याचा तेवढा डिनॉमिनेटर, म्हणजे इक्वल 8 याचा तर डिनॉमिनेटर 8. Three of the part have one color. म्हणजे एका कलरनं रंगवले 3 पार्ट, म्हणजे आपण या कलरनं रंगवू 3 पार्ट. And 4 have another color. आता 4 आहेत ते आपण दुसऱ्या कलरनं केले, बरोबर. आता जे या कलरचे आहेत म्हणजे इक्वल 8 पार्ट आहेत, म्हणजे या कलरचं जे आहेत आपण जे या कलरनं रंगवलेले आहेत ते किती डिवाइड केले? तर 1, 2, 3 म्हणजे 3/8 भाग आहेत. आणि जे या कलरनं आपण जे कलर केलंय ते आहेत किती? 1, 2, 3, 4 4/8 आहेत. आता इथे तुम्ही बघा 1, 2, 3, 4 आणि 1, 2, 3 हे 3 भाग आहेत आणि हे 4 भाग आहेत. आपल्या लक्षात येते 4 भाग मोठं 3 भाग लहान, म्हणजेच 3 भाग हे लहान आहेत 4/8 पेक्षा, म्हणजे 4 भाग हे मोठा आहेत. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, ज्याचा डिनॉमिनेटर इक्वल असतो आणि ज्याचा डिनॉमिनेटर इक्वल असताना ज्या 2 फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर इक्वल आहे, ज्याला लाईक फ्रॅक्शन म्हणतात, लाईक फ्रॅक्शन असतात, त्यांचा न्यूमरेटर मोठा ती संख्या मोठी असते. हे कायमस्वरूपी लक्षात ठेवा. ज्या डिनॉमिनेटरचा, ज्या फ्रॅक्शनचा न्यूमरेटर ग्रेटर, लाईक फ्रॅक्शन इम्पॉर्टंट आहेत, लाईक फ्रॅक्शनचा न्यूमरेटर ग्रेटर ती संख्या मोठी असते. म्हणजे बघा in like fraction, in like fractions, the fraction with the greater numerator is the greater fraction. म्हणजे ज्याचा डिनॉमिनेटर छेद समान असतो अशा अपूर्णांकामध्ये ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. म्हणजे बघा आपण अनेक एक्झाम्पल घेऊ.
6/2 आणि 5/2 लाईक फ्रॅक्शन आहेत, ज्याचा अंश मोठा ती संख्या मोठी, म्हणजे 7/2 मोठा. यातलाच पुढचा पॉइंट, कंपेअरिंग fractions with equal numerator. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे, ज्याचा न्यूमरेटर इक्वल असेल तर काय. आपल्याला न्यूमरेटर इक्वल असेल तर आपण कंपॅरिझन कसं करायचं आता पाहूया. बघा, एकसारखीच आपण पट्ट्या घेतल्यात. समजा एकसारख्या पट्ट्या आहेत, या एकाच लांबीच्या पट्ट्या आहेत. ही एकाच लांबीच्या आपण समजा 3 पट्ट्या आपण घेतल्यात. लांबी सगळ्यांची एकसारखीच आहे, लांबीमध्ये आपण फरक नाही केलेला. पहिल्या पट्टीचा फक्त आपण काय केलं, 3 समान भाग केले. म्हणजे इथं 1 आणि इथं 2, 3 समान भाग केले. ह्याचा अर्थ याचा काय, डिनॉमिनेटर किती येणार आहे, 3. कारण 3 भाग समान केल्याचा तर त्याचा छेद आहे तो 3 असणार आहे. आता काय केलं, ह्याचा मी 4 भाग करतो. म्हणजे 1, 2 आणि 3 आणि 4. ह्याचा 4 भाग समान केले. 4 भाग समान केल्याचा तर डिनॉमिनेटरचा 4 येतो. आता मी याचा 5 भाग करतो. म्हणजे 1, 2, 3, 4 आणि 5. ह्याचा 5 भाग केल्याचा तर ह्याचा डिनॉमिनेटर 5 आला. आता प्रत्येकातलं मी काय करतो, प्रत्येकातलं 2-2 घरं मी शेडेड करतो. म्हणजे 2 घरच मला शेडेड करायचे, 2च प्रत्येकातले 2 घर. म्हणजे मी याला 2 घराला रेखांकित केलं. इथल्याही 2 घरांनाच मी रेखांकित करतोय. इथल्याही 2 घराला मी रेखांकित करतोय. आता विद्यार्थी मित्रांनो, लक्षात येते. आता रेखांकित केलेले भाग बघा. आता बघा, we have learned that the value of fraction with numerator 1 decrease as the denominator increase. Even it is numerator is not 1, the sum rule applies so long as all the fractions have a common numerator. For example, look like this picture. All the strips in the figure are like 2 of 3 part of the strip. Okay? 2 of the 3 equal part. इथं 2 of the 4 equal part. इथं 2 of the 5 equal parts. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, इथं आपल्याला लक्षात येत आहे, आता 3 पैकी 2 भाग कलर केले असेल तर हे जास्त भाग कलर केलेला दिसतोय. आपल्याला इथं क्लिअर दिसतं. 4 पैकी 2 कलर भाग केला की ह्याच्यापेक्षा जरासा कमी आहे. तो हिथं होता, तो हिथं होता, तो हिथं आलाय, कमी झाला. 5 भागापैकी 2 भाग म्हणजे हे पहिल्यांदा हिथं होतं, हिथं आलं, आता हिथं आलं. म्हणजे हळूहळू कमी कमी व्हायला. जेवढं पार्ट वाढवाल तेवढं संख्या कमी कमी व्हायला कलर केलेली. याचा अर्थ ज्याचा इक्वल न्यूमरेटर असेल, डिनॉमिनेटर इक्वल न्यूमरेटर असेल, डिनॉमिनेटर जर मोठा असेल तर ती संख्या मोठी असते. सॉरी, इक्वल न्यूमरेटर असेल तर डिनॉमिनेटर ज्याचा लहान ती संख्या मोठी असते. याचा अर्थ काय, ह्याचा 2 भाग कलर केलेला कितीपैकी, 3 पैकी. ह्याचा 2 भाग कलर केलाय कितीपैकी, 4 पैकी. याचा 2 भाग कलर केलाय कितीपैकी, तर 5 पैकी. याचा अर्थ ज्याचा अंश समान आहे, ज्या अपूर्णांकाचा अंश समान असतो त्याचा जो छेद लहान ती संख्या मोठी, त्याचा छेद मोठा ती संख्या लहान. म्हणजे याच्यामध्ये
the figure shows that 2 upon 3 greater than 2 upon 4. 2 upon 4 greater than 2 upon 5. याचा अर्थ अंश समान आहे, छेद ज्याचा लहान ती संख्या मोठी, ह्याच्यापेक्षा हा लहान आहे ही मोठी, ह्याच्यापेक्षा हा लहान आहे हा मोठी, त्याचा छेद मोठा त्या पूर्णांक लहान. म्हणजे ह्याच्यावर आपल्या लक्षात येतंय दोन अपूर्णांक असेल तर दोन अपूर्णांकामध्ये इक्वल न्यूमरेटर असेल, अंश समान असेल, तर त्या फ्रॅक्शन मधला ज्याचा डिनॉमिनेटर ग्रेटर ती संख्या स्मॉल असते. म्हणजे ऑफ two fractions with equal numerators, that fraction with the greater denominator is the smaller fraction. ज्याचा अंश समान असतो आणि त्याचा छेद मोठा असतो तो अपूर्णांक लहान असतो. ज्या दोन अपूर्णांकामध्ये अंश समान आहेत आणि ज्याचा छेद मोठा आहे तो अपूर्णांक लहान. म्हणजे बघूया ॲज एक्झाम्पल म्हणून बघूया 3/6 आणि 3/7. आता इथं 7 मोठा आहे याचा अर्थ ही संख्या लहान आहे, ह्याच्यापेक्षा ही संख्या लहान आहे, ही मोठी आहे, म्हणजे हे अपूर्णांक 3/6 हा मोठा अपूर्णांक आहे. दुसरं एक्झाम्पल बघितला 5/9 आणि 5/2 म्हणलं तर 9 ही मोठी आहे, 2 ही लहान संख्या आहे, म्हणजे लहान संख्या ती मोठी असते, मोठी आहे ती लहान संख्या, म्हणजे 5/2 हा पूर्णांक मोठा आहे 5/9 पेक्षा. पुढचा बघूया 27/5 आणि 27/9. आता याच्यामध्ये अंश एकसारखे आहेत, छेद 5 आहे, इथं छेद 9 आहे, जो 9 छेद आहे तो लहान आहे, 5 छेद आहे ते मोठा आहे, म्हणून हा 27/5 ही अपूर्णांक मोठा आहे 27/9 पेक्षा. म्हणजे विद्यार्थ्यांना हे सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्हाला आपण इथं दोन फ्रॅक्शन बघितलेत, ज्याचा छेद समान असेल तर काय, त्याचा छेद अंश समान असेल तर काय. त्याचा छेद समान आहे त्याच्यामध्ये ज्याचा अंश मोठा ती संख्या मोठी, त्याच्यामध्ये छेदचा अंश समान आहे त्याच्यामध्ये छेद लहान ती मोठी संख्या. हे फक्त अपोजिट लक्षात ठेवा, काय समान असल्यानंतर अंश समान असलं तर काय करायला होतं, छेद समान असलं तर काय करायचं. त्याचा अंश मोठा तर बघा सरळ सांगतोय, छेद समान असेल तर अंश मोठा ती संख्या मोठी. दुसरा छेद अंश समान असतील तर छेद लहान ती संख्या मोठी. इथं बरोबर अपोजिट आहे, छेद समान आहे तर अंश मोठा तर ती संख्या मोठी, छेद समान असेल त्यामध्ये अंश छेद लहान ती संख्या मोठी. हे सगळ्यात महत्वाचा अपूर्णांकांची आपण जेव्हा कंपॅरिझन अपूर्णांकांचे करतो त्या अपूर्णांकाचं कंपॅरिझन करताना अशा प्रकारचे नियम जर आपण लक्षात ठेवले तर आपल्याला अपूर्णांकांचे कंपॅरिझन कधीही चुकत नाहीत. म्हणून सगळ्यात महत्वाचे विद्यार्थी मित्रांनो, हे दोन नियम पाठ करून लक्षपूर्वक लक्षात ठेवा की जेणेकरून कधीही तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न आले तर तुम्ही इझी सोडवू शकाल. तर पाहूया ह्यातलाच कंपॅरिझन ऑफ अनलाईक फ्रॅक्शन. जर अनलाईक फ्रॅक्शन जर असतील तर कंपॅरिझन कसं करायचं, त्याचा छेदही इक्वल नाही आणि अंशही इक्वल नसेल, म्हणजे लाईक फ्रॅक्शन बी नसेल आणि इक्वल न्यूमरेटर सुद्धा नसेल, तर अनलाईक फ्रॅक्शन असतील, सगळे हे अनलाईक असेल तर कोणत्या पद्धतीने आपण त्यांचे
ग्रेट कम्पॅरिझन करू शकतो. तर आपण पाहूया यातलाच पॉइंट, कम्पॅरिझन ऑफ अनलाईक फ्रॅक्शन. तो पॉइंट आहे कम्पेअर द अनलाईक फ्रॅक्शन. comparing unlike fraction. अनलाईक फ्रॅक्शन म्हणजे त्यांचा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर हा कुठंच संबंध नसतो एकसारखा. त्याला अनलाईक फ्रॅक्शन म्हणतात. उदाहरणार्थ बघा, फॉर एक्झाम्पल 2/3 अँड 5/6 हे दोन्हीही अनलाईक फ्रॅक्शन आहेत. अनलाईक फ्रॅक्शनचा अर्थ हे ह्याचा जे डिनॉमिनेटर आहे, छेद आहे, तो इक्वल नसतो. अशा अपूर्णांकांना अनलाईक फ्रॅक्शन असं म्हटलं जातं. आता अनलाईक फ्रॅक्शनचं एक चांगलं उदाहरण, अनलाईक फ्रॅक्शनचं कम्पॅरिझन करताना काय करावं लागतं, एक चांगलं उदाहरण आहे. समजा उदाहरण, एक विद्यार्थी मित्रांनो बघा, समजा एक असा ब्लॉक आहे आणि दुसरा एक ब्लॉक आहे. आणि या ब्लॉकवर समजा एक अशी इथे एक अशी काठी उभा केली आणि दुसरी एक अशी उभी काठी केली उभा, आणि सांगितलं की ह्यातली उंच काठी कोणती असं जर विचारलं तर आपण थोडंसं कन्फ्युज होतो. दिसताना तर आपल्याला जर बघितलं तर एकसारखं दिसणार, उंची तर एकसारखी दिसत्या, परंतु हे यातली मोठी कुठली लहान कुठली सांगता येणार जरा अवघड होतंय. पण विद्यार्थी मित्रांनो, जर ही काठी ह्या ब्लॉकवर आहे उभा, हे ब्लॉक आहे ते मोठा आहे आणि हा ब्लॉक आहे तो लहान आहे, त्या ब्लॉककडे जर लक्ष गेलं तर आपल्या लक्षात येते हे मोठ्यावर उभारलंय, उंचवर उभारलंय आणि हे खाली सकल भागात उभारलंय. त्यामुळं ही काठी आहे ते ऍक्च्युली मोठीच आहे, परंतु हा हाईटला उभारला, जास्त वर उभारला, याचा अर्थ हे दोघांची हाईट एकसारखी दिसते. मग सगळ्यात महत्वाचं काय होतं, दोन्ही जर एकाच हाईटच्या बॉक्सवर जर उभा केली असती, दोन्ही एकाच बॉक्सच्या हाईटवर, दोघांची हाईट एकच मापाच, आणि जर उभा केली अशी तर ही आपल्याला उंच दिसते. याचा अर्थ काय, आपल्याला कम्पॅरिझन करताना ह्याचाच अर्थ असा आहे की कम्पॅरिझन करताना या दोन्हीही जे काट्या होत्या, ज्या स्टिक होत्या, ते एकाच आपल्याला त्याला आपण म्हणतो एकाच हाईटवर, जर एकाच ब्लॉकवर, इक्वल ब्लॉकवर जर आपण उभा केली असता तर आपल्याला हाईटचं कम्पॅरिझन लगेच करता येतं. त्याचप्रमाणे सिमिलरली त्याच वेळेनं की त्याचा ज्या फ्रॅक्शनचा लहान मोठेपणा ठरवायचा आहे त्याच्यासाठी त्याचा जो बेस आहे, जो डिनॉमिनेटर आहे, तो डिनॉमिनेटर इक्वल केल्याशिवाय तुम्हाला न्यूमरेटर वरून, वरचा न्यूमरेटर वरून आपल्याला डिसाईड करता येणार नाही. ह्याला म्हणा डिनॉमिनेटर आणि हा आहे न्यूमरेटर. म्हणजे ज्याचा डिनॉमिनेटर इक्वल असेल तर न्यूमरेटर वरून, ज्याचा डिनॉमिनेटर इक्वल असेल तर न्यूमरेटर बघितला की आपल्याला लक्षात येते ज्यात जी मोठी संख्या आहे ती मोठीच आहे. जर डिनॉमिनेटर एक वेगळा असेल तर आपल्याला संख्या लवकर सांगता येत नाहीत की इक्वल आहे का नाही ते. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, डिनॉमिनेटर इक्वल केला तर न्यूमरेटर पाहिलं की आपल्याला पटकन त्याचं उत्तर शोधू शकतं. आपण याचं उत्तर सांगू शकतो की कोणते फ्रॅक्शन मोठा आहे, कोणता फ्रॅक्शन लहान आहे. लक्षात आलं? म्हणजे या उदाहरणावर तुमच्या लक्षात असं आले असेल की डिनॉमिनेटर इक्वल असल्याशिवाय, म्हणजे दोन्ही ज्या काट्या होत्या त्या एकाच प्रतलावर, म्हणजे एकाच स्टेजला जर ठेवल्या असता तर आपल्याला कम्पॅरिझन करणं एकदम सोपं होतं. म्हणून डिनॉमिनेटर ज्या फ्रॅक्शनचा इक्वल केला तर आपल्याला न्यूमरेटरवरून आपल्याला फ्रॅक्शन आपल्याला कम्पॅरिझन करू शकतो. म्हणजे काय, fractions have the same denominator, same denominators, their
न्यूमरेटर्स decide with fraction is bigger. म्हणजे न्यूमरेटर डिसाइड करतोय की फ्रॅक्शन कुठला मोठा आहे तो. हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे कोणता फ्रॅक्शन मोठा आहे हे डिनॉमिनेटर इक्वल झालं की आपल्याला लगेच लक्षात येतं. तर बघूया कसं डिनॉमिनेटर इक्वल करायचा तो. बघा उदाहरणार्थ एक एक्झाम्पल घेऊ. समजा 3/5 3/5 and 4/7. आता 3/5 आणि 4/7 ह्याचा डिनॉमिनेटर मला इक्वल करायचा आहे. तर डिनॉमिनेटर इक्वल करताना काय करायचं? आता ह्या फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर आहे तो 5 आहे आणि या फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर आहे तो 7 आहे. म्हणजेच 7 ह्या डिनॉमिनेटरनं 3 आणि 5 ह्या दोघांना मल्टिप्लिकेशन करायचं. म्हणजे या 7नं या आणि या पहिल्या फ्रॅक्शनच्या न्यूमरेटर डिनॉमिनेटर डिवाइड करायचं आणि याच 5नं परत दुसऱ्याच्या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे काय होतं बघा, 5 × 3/5 आहे तसंच आहे, मल्टिपल बाय हे 7 करायचं. म्हणजे काय झालं, हे ओरिजिनल 3/5 आहे. 7 त्रिक 21 आणि 7/5 35. म्हणजे हेच म्हणजे हाच म्हणजे हा, कारण एकाच संख्येनं आपण न्यूमरेटर डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केले. म्हणजे ह्याचं उत्तर हेच आहे, हे म्हणजे हेच आहे, ह्याची व्हॅल्यू आणि ह्याची व्हॅल्यू एकच आहे. आता काय केलं आपण, 4/7 हा पूर्णांक आहे. 4/7 या पूर्णांकाला या 5नं मल्टिप्लाय केलं, 5नं वर खाली मल्टिप्लाय केलं. का? आम्हाला छेद इक्वल करायचा आहे म्हणून. कारण छेद इक्वल करायचा आहे म्हणून छेदातल्या संख्येनं वर खाली मल्टिप्लाय केलं. यांचं उत्तर काय आलं, 4×5 20 आणि 7/5 35. म्हणजेच 4/7 म्हणजेच 20/25. 4/5 ची जी व्हॅल्यू आहे तीच 20/25 ची व्हॅल्यू आहे. कारण या 4/5 लाच सेम नंबरनं मल्टिप्लिकेशन केले, 5 या नंबरनं वर खाली मल्टिप्लिकेशन केले. आता बघूया, आता जो आपण तयार केलेला जो फ्रॅक्शन आहे तो घेऊन बघू. 21/35 आणि 20/35. सॉरी 20/35, 7/35. आता 21/35 आणि 20/35 याच्यामध्ये 21 ही संख्या मोठी आहे, 20 ही संख्या लहान आहे. 21 ही संख्या मोठी आहे म्हणून आपण 2 टोकं मोठ्यानं 1 टोक आहे ते लहानाकडे. म्हणजे 21 छेद समान असेल तर ज्याचा अंश मोठा ती संख्या मोठी असते. म्हणजे 21 ही 20 पेक्षा मोठी आहे म्हणून 21 ही मोठी संख्या आहे. आता 21 म्हणजेच 3/5 आणि 20/35 म्हणजे 4/7. म्हणजेच 21/35 याचा अर्थ 3/5 हा पूर्णांक आहे. 20/35 म्हणजेच 4/7 हा पूर्णांक आहे. म्हणजे 21/35 जर मोठी असेल तर 3/5 हा पूर्णांक मोठा आहे 4/7 पेक्षा. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण अनलाईक फ्रॅक्शनचं कंपॅरिझन करत असताना सगळ्यात महत्वाचं आहे ते आपण त्यांचा छेद समान करून घेणं. आणि छेद समान करून झाल्यानंतरच आपल्याला त्यांचं कंपॅरिझन करता येतं. तर बघा यातलं एक एक्झाम्पल बघा, 4/7 आहे आणि 3/5 आहे. आता 4/7 आणि 3/5 ह्याचा आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे. अनलाईक फ्रॅक्शन आहे ते, म्हणजे या 5नं या दोन्हीला मल्टिप्लिकेशन करायचं. म्हणजे 4/7 हीच संख्या आहे. 4/7 ला आपण 5 या अपूर्णांक 5 या जो छेद आहे 5 या छेदानं मल्टिप्लाय केलं. त्याच्यावर त्यांचा गुणाकार आला तर त्यांचा गुणाकार आहे 5×4 = 20 आणि 7/5 35. असं नाही की 35 कडे येतं, हे 35 आलेलं आहे. परत 3/5 हा पूर्णांक ओरिजिनल पूर्णांक आहे. या 3/5 नं 5 ला
मी या 7 मल्टिप्लाय करणार आहे, दुसऱ्याच्या छेदानं. म्हणजे वर खाली 7 मल्टिप्लाय केलं तर 7 त्रिक 21 आलं आणि इथं 7 35 आलं. आता ह्याच्यामध्ये बघितलं जे आपण तयार केलेला अपूर्णांक आहे तो अपूर्णांक जर पाहिला तर आपल्याला इथे लक्षात 20/35 आणि 21/35 म्हणजे 21/35 मोठा आहे. 20/35 म्हणजेच 4/7 आहे आणि 21/35 म्हणजे 3/5 आहे. म्हणजे 3/5 ही संख्या मोठी आहे 4/7 पेक्षा. सेम एक्झाम्पल दुसरे घेऊया. 2/5 आणि 4/3. आता 2/4 आणि 2/5 आणि 4/3 ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर 2/5 या संख्येला 3 मल्टिप्लाय करायचं. 2 गुणिले 3 आणि 5 गुणिले 3 म्हणजे आलं 3 दुनी 6, 5 त्रिक 15. नंतर 4/3 आहे. 4/3 ला 5 न मल्टिप्लाय या संख्येनं मल्टिप्लाय करायचं. मग 4 गुणिले 5 आणि 3 गुणिले 5 म्हणजे 5 चोक 20 आणि 5 त्रिक 15. आता याच्यामध्ये बघितलं तर 6/15 आणि 20/15 ह्याच्यामध्ये 20/15 ही मोठी संख्या आहे. म्हणजे 20/15 मोठी ह्याच्यापेक्षा. 20/15 म्हणजेच काय आहे 4/3 आहे, ही मोठी आहे कोणापेक्षा 2/5 पेक्षा. म्हणजे 4/3 ही मोठी संख्या आहे. म्हणजे कोणती मोठी संख्या आहे आपल्याला माहिती असणं अत्यावश्यक आहे. कारण 4 ही 20 आहे, ती 4/3 आहे म्हणून ही मोठी संख्या ही लहान संख्या. म्हणजे विद्यार्थ्यांनो अशा प्रकारचे जे क्वेश्चन्स आहेत, अशा प्रकारचे एक्झाम्पल आहेत आपण सोडवणं अत्यावश्यक आहे. तर विद्यार्थ्यांनो लाईक फ्रॅक्शन, अनलाईक फ्रॅक्शन, त्याचबरोबर कम्पॅरिझन कसं करायचं याची इत्थंभूत माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. म्हणजे लाईक फ्रॅक्शन असलं, न्यूमरेटर छेद समान असेल तर कोणत्या पर्यंत कम्पॅरिझन करायचं, अंश समान असेल तर कसं करायचं, आणि त्याचबरोबर अनलाईक फ्रॅक्शन असेल तर लाईक फ्रॅक्शन मध्ये रूपांतर करून कसं कम्पॅरिझन करायचं याची पूर्णपणे माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.